नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बऱ्याच किंवा ऑलमोस्ट सगळ्या ताई आणि दादांनी 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर आपण गुरुचरित्राचं पारायण करायला लागलेलो आहोत. पण बरेच असे ताई दादा आहेत की ज्यांना 7 दिवसांचे पारायण करायला जमणार नाही आहे. बघा, कारण काही पण असेना, भले मग ते लग्न असेना, जॉब असेना, घरी रिलेटिव्ज असेना किंवा घरी कोणी नसेना किंवा ट्रॅव्हल असेना, काही पण कारण असेल, पण पारायण करण्याची जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही घरी बसून 3 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करू शकता. पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला एकदा तरी 7 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण पहिली करायचं आहे. तुम्ही नवीन असाल, अगदी पहिल्यांदाच करणार असाल तर 3 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण तुम्ही प्लीज करू नका. कारण भरपूर अध्याय असतात आणि वेळही तेवढाच लागतो आणि नवीन असल्या कारणाने आपण थोडं न लक्ष देता आपण ते वाचतो. त्यामुळे तुम्ही जर पूर्वी पारायणं केली असतील तर तुम्ही हे 3 दिवसांची करू शकता. आता 3 दिवसांचे बघा, तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही 12, 13, 14 करू शकता किंवा 13, 14, 15ही करू शकता. म्हणजे सॅटर्डे आणि संडे ज्यांना सुट्टी असेल त्यांना हे खूप फायद्याचं आहे. फक्त शुक्रवार तुम्हाला ॲडजस्ट करावा लागेल. तर तुम्ही 13, 14, 15 करून तुम्ही 3 दिवसीय पारायण असल्यामुळे तुम्ही तिसऱ्या दिवशीसुद्धा उद्यापन किंवा सांगता करू शकता किंवा तुम्ही 16 तारखेला सुद्धा उद्यापन किंवा सांगता करू शकता. पण बघा, तुमच्यात चिकाटी मात्र दांडगी पाहिजे बसण्याची. कारण 3 दिवस म्हटलं की खूप अध्याय वाचावे लागतात आणि साधारण 4.5 ते 5 तास तुम्हाला लागतात. आणि असं होऊ नये की पारायण करायचं म्हणून फक्त वाचायचं असं करू नका. मन लावून श्रद्धेने, प्रेमाने वाचा. कारण प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो किंवा तुम्हाला काही ना काहीतरी सांगून जातो. म्हणून तुम्हाला जर एवढं करणं शक्य असेल तर तुम्ही 3 दिवसांचं पारायण करा. तुम्हाला तेवढंच फळ मिळेल जेवढं 7 दिवसांचं आपण पारायण करतो किंवा गुरुचरित्र वाचलेल्याचं पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर आता तुम्ही पहाटे कधी वाचू शकता? तर आता तुम्ही पहाटे 4 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. फक्त 12 ते 12:30पर्यंत आपल्याला वाचायचं नाही आहे, कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आता तुम्हाला एवढं बसायला होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही साधारण एक 7-8 अध्याय झाले की तुम्ही एक 5 मिनटाचा किंवा 10 मिनटाचा ब्रेक घेऊ शकता. म्हणजे काय, तुमची किचनमधली समजा काही कामं जर असेल तर तुम्ही ती पटकन करून घेऊ शकता. ह्याचा अर्थ असा नाही आहे की मस्त तुम्ही बाहेर जाऊन एक चक्कर मारून याल किंवा भाजी वगैरे बाहेर जाऊन घेऊन याल किंवा मोबाईलवरती व्हॉट्सॲपवरती बसाल किंवा काही रील्स बघत बसाल, असं अजिबात नाही. तुम्ही तुमची कामं एक 10 मिनटात काही असेल तर तुम्ही तुमची कामं करा. खडीसाखर कायम खात राहा, म्हणजे तुम्हाला ढास लागणार नाही किंवा तुम्हाला गळा सुकून येणार नाही. मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता, चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता आणि परत तुम्ही वाचनाला बसू शकता. तर असं तुम्ही थोडा ब्रेक घेऊन सुद्धा तुम्ही हे वाचन करू शकता. आता पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे? तर तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 23 ते 33 अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 34 ते 53 म्हणजे पूर्ण अवतरणिका तुम्हाला वाचून ते संपवायचं आहे. आता वाचण्याच्या अगोदर जे नियम आहेत म्हणजे काय, तर स्वामी स्तवन, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 खेपा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे आणि मगच अध्यायाला सुरुवात करायची आहे. तर हे सगळं तुम्हाला 3 दिवस पहिली करून मगच अध्यायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. नियम अटी सेम म्हणजे सेम राहतील. जे काय आपण 7 दिवसाच्या पारायणामध्ये जे नियम अटी आहेत तेच नियम अटी आपल्याला 3 दिवसाच्या पारायणामध्ये सुद्धा राहणार आहेत. तर सगळे नियम पाळून 3 दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची, स्वामींची आरती करायची आहे. सकाळ संध्याकाळ धूप घालायचा आहे घरी. सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही जे काय खायला कराल ते तुम्ही दाखवू शकता. समजा संध्याकाळी तुम्ही जर दुपारचंच केलेलं जर खाणार असेल तर एक फळ दाखवा किंवा खडीसाखर दाखवा किंवा दूध साखर जरी दाखवलं तरी काहीही हरकत नाही. तर एवढं तुम्हाला सकाळ संध्याकाळ करायचं आहे. आणि तुम्हाला
उद्यापन तुम्ही तिसऱ्या दिवशी करू शकता किंवा तुम्ही 16 तारखेला सुद्धा उद्यापन तुम्ही करू शकता. आता तुम्हाला इथं जसं नियम सांगितलं आहे ब्रह्मचर्य, परान्न किंवा एक धान्य खाणं आणि सीनियर सिटिझन्स जे आहे ते टेबल खुर्चीवर बसून वाचू शकतात. आता 3 दिवस जरी तुम्ही पारायण केलं असेल तरी पूर्ण पोथी वाचून झाल्यानंतर ती कापडामध्ये गुंडाळून ठेवायची. त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू आणि फूल हे दररोज व्हायचं आहे आणि ती कापडामध्ये अशी जशी इथं गुंडाळलेली आहे तशी झाकून ठेवायची किंवा गुंडाळून ठेवायची. आणि हळद कुंकू आणि फूल मात्र व्हायला आपल्याला विसरायचं नाही आहे. दररोज फूल आपल्याला ते चेंज करायचं आहे, त्याला छान धूप आणि दीप दाखवायचा आहे आणि तो ग्रंथ तुम्हाला तिन्ही दिवस हलवायचा नाही आहे. जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत ग्रंथ हलवायचा नाही. तर हा एक खूप सुंदर आणि छान पर्याय किंवा छान उपाय आहे. जर तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल किंवा वाचायचं असेल किंवा पारायण जर करायचं असेल आणि तुमची बसण्याची जर चिकाटी असेल तर तुम्ही घरी बसून 3 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करू शकता. म्हणजे तुमची इच्छा पण पूर्ण होईल आणि तुमचं वाचूनही होईल आणि तुम्हाला ह्याचं 100% वाचलेल्याचं फळ हे नक्की मिळेल. तर जर इच्छा असेल, बसण्याची चिकाटी असेल तर तुम्ही 3 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण हे अवश्य घरी करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.